वा वा, बरोबर आहे. दोघांना एकमेकांबद्दलचा वाटणारा तिरस्कार कसा जाईल हे बघायला पाहिजे. दुमण्या खूप छान. वा वा वा. दुमण्या इकडे, तुला माझ्या हेडफोनवर गाणी ऐकायची आहेत ना? पण तू देत नाहीस. हे घे, थांब. बापू अक्का, हे दुमण्यासमोर बोलतोयस तू? अरे माझ्या लक्षातच नाही राहिलं. पण मला एक कळत नाहीये की आदितीच्या आई बापांना एकत्र आणायचं कसं. आदितीच्या सांगण्यावरून मला असं वाटतंय की त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी आपल्याला काहीतरी भन्नाट आयडिया करायला लागलं. दुमण्या, अरे कुठलं गाणं लावलंय? अशिरा करतात का पाठ? ऐक, मी काय म्हणतो, आपण आप्पाला सांगूया का? बयोबाईंना विचारायला. नको नको, नाही त्यांच्या कानापर्यंत नाही पोहोचवायचं ते. मोठ्या माणसांना कोण शिकवणार प्रेम करायला? आपल्याला कोणी शिकवलं होतं का? तरी आपण केलंच ना प्रेम. अरे असे काय बघतात? मी उदाहरण देतोय. विसरा सगळं, करा प्रेम. प्रेम करणं इतकं कठीण नसतं रे. मला वाटतं शहराच्या धावपळीमध्ये त्यांच्या कामामधून त्यांना बोलायला वेळ मिळत नसेल म्हणून प्रेम संपलं असेल. आपण आदितीच्या आई वडिलांना आपल्या शेतावर बोलून घ्यायचं का? म्हणजे मोकळ्या हवेत राहतील, मस्तपैकी जेवतील, एकमेकांच्या सहवासात राहतील, तर प्रेम पण वाढेल. बागा का प्रेमात पळायची कुठली गोळी आहे का रे? नाही रे, पण आठवणी मात्र माणसांना एकत्र आणू शकतात. सिद्धू, तू असं कर ना, आदितीला त्यांच्या सगळ्या चांगल्या आठवणी विचारून घे. मला वाटतं आपण त्यांच्या जुन्या फोटोंचे अल्बम मागवून घेऊ. त्यांनी एकत्रित जगलेल्या सगळ्या चांगल्या आठवणी ते परत जगतील ना, तर त्यांना आपसुकच वाटेल की आपलं काहीतरी चुकतंय म्हणून. ही आयडिया चांगली बरं का. सुहास, तुला आणखीन काही सुचतंय का? अरे हो, तुम्ही तरुण मुलं, तुम्हाला तर सुचलंच पाहिजे. शेक्सपियरच्या मिड समर नाईट्स ड्रीम या नाटकातनं डोळ्यात ड्रॉप टाकतात आणि मग जो व्यक्ती समोर दिसेल ना त्या व्यक्तीच्या प्रेमात पडतात. असा कुठला तरी ड्रॉप शोधून आणूया. सुहास, तुला शेतीचा प्रोफेसर केलंय, उगाच नाटकाच्या विषयात काय घुसतो? अहो बापू, ते पुस्तक वाचलं होतं मी एकदा. शेतीतलं वाच. बरं, आणखीन काही सुचतंय का? हा, आपण सतत त्यांच्या आजूबाजूला प्रेमाच्या कविता किंवा गाणी गाऊ शकतो. कदाचित त्यांचं मन खुलून बोलेल ही. छू कर मेरे मन को किया तूने बस, क्या इशारा, म्हणजे होऊ शकतं ना असं. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचंद्र. अरे काय, आपण सगळे झाडांसारखे आहोत. त्यांच्यातलं वाईट घेऊन आपण चांगलं द्यायचं. तुला झाडांचं कोणी सांगितलं? तात्यांनी गोष्ट सांगितली ना. मी म्हणाले खरं आदितीला, पण या सगळ्यांकडून काय आयडिया मिळेल आणि तिचे मॉम डॅड एकत्र येतील असं वाटत नाही मला. मिलिंद, एवढा ड्रामा कशासाठी? ही एकमेव आठवण होती आणि आज तीही संपवली आहे. आता मीही आपल्या लग्नाचा अल्बम फेकून नो जाळून टाकणार आहे. तुझ्याशी रिलेटेड एकही आठवण नकोय मला. आठवण? हे बघ, तशी तुझी मला आठवण येत नाही. आणि महालक्ष्मी, आपण ज्या ठिकाणी फिरायला जायचो, डेटिंगला जायचो ना, तिथे मी आज गेलो ना तरी तुझी आठवण तिथे येत नाही मला. आणि काही गरजही नाहीये. आदितीमुळे इतकी वर्ष आपण सोबत होतो, पण आता असं वाटतं की तीच सगळ्यात मोठी चूक होती माझी. ऍक्च्युली यू आर राईट. या आधीच आपण वेगळं व्हायला हवं होतं.
अदिती माझ्याकडे राहिली असती ना तर त्या गुळपोळी गावातल्या सिद्धार्थच्या प्रेमात पडली नसती. छानशा एखाद्या बिझनेसमॅनशी लग्न करून मस्त सेटल झाली असती. अरे तिला एवढं शिकवलंय MBA पर्यंत, ते त्या गावात आयुष्य काढण्यासाठी. हे तुझे हे असले फालतू संस्कार तिच्यावर करू नकोस. जगू दे ना तिला तिच्या पद्धतीनं. जगू दे ना, अगदीच जगू दे. पण अदितीचं लग्न होण्याआधी आपला डिवोर्स होणं गरजेचं आहे. सिड, अरे बघेल कोणतरी. गुड नाईट बोलतोय. गुड नाईट. काय झालं? खरं सांगू सिड, आज तू खरं तर माझ्या जवळ असण्याची गरज आहे. मला पण तुला जाऊ द्यायचं नाही. सिड, अरे बघेल कोणीतरी. जा जाऊन झोप, थकली असशील. ड्रीम गर्ल, ड्रीम गर्ल, किसी शायर की गजल. ड्रीम गर्ल, किसी झील का कमल. ड्रीम गर्ल, काय चाललंय तुमचं? कहीं तो मिलेगी, कभी तो मिलेगी, आज नहीं तो कल. ड्रीम गर्ल. हो, एखादा हाड निसते. अरे निष्ठू दे. ह्या वयामध्ये प्रेम करण्यासाठी मन कसं थाऱ्यावर असावं लागतं. ड्रीम गर्ल, ड्रीम गर्ल, ड्रीम गर्ल. मिळालीत ना. हा, अरे या ना, या ना, या आतमध्ये या. काय झालं आदिती? छान वाटतंय. इतकी वर्ष झाली तुमच्या लग्नाला, पण तरी सुद्धा तुमच्यातलं प्रेम अजूनही टिकून आहे. फ्रेश आहे. कसं काय? आम्ही जसे आहोत ना तसं एकमेकांना स्वीकारलंय आपल्या गुणदोषांसहित. तुला एक गुपित सांगू, आमची पण भांडणं व्हायची, खूप व्हायची, अगदी टोकापर्यंत जायची. मग आम्ही अबोला धरायचो, एकमेकांकडे रागाने बघायचो. असं रागाने बघताना त्याला कमी राग आलेला असेल ना, तो हळूच हसायचा, आणि तो हसला की दुसराही हसायचा, आणि मग भांडण मिटायचं. आपण करून दाखवायचं केलं. अहो कशाला? करू गे थोडी गंमत. बस इथं. हा, आता आपण एकमेकांशी बोलत नाही. असे दोघंही हसायला लागतात आणि भांडण मिटतं. हे असं केव्हा होतं माहितीये? जेव्हा आपलं मत, आपला स्वाभिमान यापेक्षा प्रेम मोठं असतं. मग आपलंच भांडण क्षुल्लक वाटायला लागतं. खरंय. पण अजून एक महत्वाची गोष्ट आहे, आपली विनोद बुद्धी जागृत पाहिजे. मुख्य म्हणजे काय माहितीये का, स्वतःवर हसता आलं पाहिजे. ते खूप महत्वाचं असतं. एकदा स्वतःवर हसता आलं ना की तुमचे निम्मे प्रश्न तिथे सुटतात. तात्या बयाजी, माझा एक मित्र आहे, त्याच्या आई वडिलांमध्ये सारखी भांडणं होत असतात. म्हणजे तो सारखा खूप रडत असतो या कारणांमुळे. आणि त्याची एक इच्छा आहे की त्याच्या आई वडिलांनी परत एकत्र यावं म्हणून. त्यासाठी काय करावं लागेल? अरे लग्न, संसार, प्रेम हे नात्यांप्रमाणे बदलतात.
त्याचं असं कुठलंही गणित नसतं. पण आमच्या पुरतं सांगायचं म्हणलं ना तर आम्ही बाहेरचे कुठलेही ताणतणाव म्हणजे ते कामाचे असतील किंवा कुठलेही असतील हे कधीही घरापर्यंत येऊ देत नाही. समजा आले तर एकमेकांपर्यंत पोचू देत नाही. आणि सिद्धू, समाजात आपल्याला काय स्थान आहे यापेक्षा आपल्यावर प्रेम करणाऱ्या आपल्या समोरच्या माणसाच्या मनात आपलं काय स्थान आहे हे एकदा जाणलं ना की प्रेम टिकतं. काय करायचं, काय झालं? काही नाही. टचवूड. अगं हे काय ग? आजी, तुम्ही कशी माझी दृष्ट काढता तसं शहरात नजर काढायची असेल तर हे असं म्हणतात. तुम्हा दोघांच्या प्रेमाला कुणाचीच नजर लागू नये. अरे काय झालं हिला? बहुतेक तिला तिच्या आजी आजोबांची आठवण आली असेल. ते पण असेच एकमेकांवर खूप प्रेम करायचे. आता ते या जगात नाहीये. मी बघतो. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. काय बोलून बसलो. आदिती, मला असं बोलायचं नव्हतं. प्लीज प्लीज मला समजून घे. अगं मी तुझ्यासाठी एवढ्या मेहनत. एवढा राग आदिती, एवढा राग काढायचा? मी तुझ्यासाठी प्रेमाने एवढं सजवलं आणि तू सगळं विस्कटलंस. माझ्या भावनांची काही किंमतच नाही. बरोबर आहे, आदिती हिच्या मॉमवरच गेली. भांडणं करायची पण मिटवायची नाहीत. अजिबात मिटवू नका भांडण. आपली चूक नसताना कशाला ऐकून घ्यायचं? आणि सिद्धू भाऊजी पण तुमच्या आई वडिलांचं भांडण मिटवायचं सोडून तुमच्याशीच काय भांडत बसलेत. बरोबर आहे, येईल तोच माफी मागायला. या बाबतीत हे दोघे भाऊ सारखेच आहेत. मला पण राग येतो. आपण मुली आपलं घर कुटुंब सगळं सोडून इथे येतो. इथले सगळे खूप चांगले आहेत, पण याचा अर्थ असा नाही ना की आपले आई वडील वाईट आहेत. इतर वेळेला नमतं घेतो आपण, पण माहेरच्यांबद्दल काही बोलल्यावर राग येणं हे साहजिकच आहे. हो ना. आणि मुळात आपल्या भांडणात आपल्या घरच्यांना मध्ये आणायची काय गरज आहे? हे मला नेहमी म्हणत असतात, शिक शिक. मी अभ्यास करत नाही म्हणून मला ओरडतात. मी काहीच बोलत नाही, गरीब गाईसारखी शांत राहते. पण एकदा मला ओरडताना माझ्या घरच्यांना अडाणी म्हणाले. मग काय राग आला मला. बॅगच भरली होती मी. तेव्हा दिवसभर रुसवा काढण्याचा प्रयत्न करत होते. मी पण पुढचे 4 दिवस पुस्तक हातातच घेतलं नाही. मग काय विनाकारण आपल्या घरच्यांना बोललेलं कोण ऐकून घेईल? तेच तर. असं कसं म्हणू शकतो तो माझ्या मॉम विषयी? आणि मी माझ्या मॉम सारखी आहे म्हणजे असं काय केलंय मी? अरे सिद्धू, बस बस. अरे किती दूध पिणार आहे? दूध पिऊन काय प्रश्न सुटणार आहे का? बापू, अगं हे तू सांगतोयस मला? अरे स्वतः टेन्शन मध्ये असल्यावर अर्धी किटली संपवतोस तू आणि मला काय सांगतोयस? अरे मग रागात एवढं दूध पिणार आहेस का तू? हे बघ, शांत हो, एकदम शांत. आता तू काही तिच्याकडे जायचं नाही माफी मागायला. ती येईल स्वतःहून. अरे तू तिच्या आई वडिलांचा घटस्फोट वाचवण्याचा एवढा प्रयत्न करतोयस. अरे बापू, अका घटस्फोट असा शब्द असतो रे. शब्द सोड रे, मुद्दा लक्षात घे. प्लीज हळू बोल. तू एवढा त्यांच्यासाठी करतोय, आता सॉरी म्हणण्याचा प्रश्नच नाही. मी सॉरी म्हणणारच नाहीये. आणि मला हे पण माहितीये
की आदिती पण सॉरी बोलायला येणार नाही. काय नाही म्हणणार? तिचं खरं प्रेम असेल ते ती येईल स्वतःहून. तिचा स्वभाव चांगला ओळखतो मी. राग आला की फक्त राग. असं असेल तर तू पण दाखवून दे. हे शहरातले लोक आपल्याला कमी समजतात. आता आपण झुकायचं नाही. मला आधी वचन दे, काही झालं तरी मूर्खासारखं भांडण मिटवायला तू जाणार नाहीस. नाही जाणार, प्रॉमिस. हा. तो नीट सुद्धा बोलू शकला असता ना माझ्याशी, पण कसं बोलला तो? जसं की मीच खूप मोठं पाप केलंय. तो सुद्धा प्रपोजची डेट विसरला होता. तेव्हा थोडं रागावले होते मी, पण मी समजून सुद्धा घेतलं होतं त्याला. हा समजूनच घेत नाही मला. बाई, किती तारखा लक्षात ठेवाव्या लागतात आता? आमच्या वेळेला बरं होतं, थेट लग्न ठरायचं आणि लग्नाचा वाढदिवस काय तो लक्षात ठेवायचा. आणि तो तसंही लक्षात राहतोच ना. बायकांच्या लक्षात सगळं राहतं, पण नवरे विसरतात ना. आमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी तर ह्यांना गोठ्यातून उचलून आणावं लागतं. पण मला तर हे आठवण करून देतात. नानी, तू सगळंच विसरतीस, त्यामुळे नाना भाऊजींना सगळं लक्षात ठेवावं लागतं. अगं, तारीख लक्षात राहत नाही म्हणून भांडायचं? मला काय वाटतं, सिद्धू ना जब हम पहली बार मिले ही सिरियल बघत असणार. त्यातला हिरो असतो ना, तो त्याच्या पहिल्या भेटीचा दिवस साजरा करतो. अगं, सिद्धू असले सिरियल वगैरे बघत नाही ग. तो आधीची तारीख विसरलाय. ती चूक सुधारण्यासाठी त्याने हे सगळं केलंय. पण त्याने जे काय केलं ते प्रेमाने केलं ना. आदिती बेटा, जाऊ दे, सोडून दे सगळं. हे बघ, आपण माघार घेऊ. त्यात काय कमीपणा सांग? नाही हा मोठ्या बाई, माघार नाही घ्यायची. तुम्ही सिद्धूला उगीच लाडावून ठेवलेले. त्याच्या मनासारखं जराही नाही ना झालं की तो वाद घालत बसतो. नवरा बायकोच्या भांडणामध्ये नेहमी बायकोनीच का बरं माघार घ्यायची? अय्या, म्हणजे अदितीच्या आईबाबांचं पुन्हा भांडण झालं का? कधी मिटणार आहे यांचं भांडण? नानी, अहो काय बोलताय? सिद्धू आणि अदितीचं भांडण झालंय. म्हणजे आता हे दोघंही घटस्फोट घेणार आहे? अगं नानी, त्यांचं लग्न कुठे झालंय अजून? नाही हो, आणि लग्न झाल्यावरही ते घटस्फोट घेणार नाही. आदिती बेटा, अगं नात्यात अशी छोटी मोठी भांडणं होतच असतात. हो हो हो, मी ना सिरियल मध्ये पाहिलंय. हिरो आणि हिरोईन आहे ना, त्यांच्यामध्ये सुद्धा भांडणं होतात. पण शेवटी हिरोच येतो तिची समजूत काढायला. त्यालाच येऊ दे. हा, पण हा हिरो तसा नाहीये. मला नाही वाटत तो येईल म्हणून. असं नका म्हणू गं त्याला. पण मग त्यांना कळायला हवं ना, इतके मोठे झाले तरी असं बघतात. हिला अजून समजलं नाही की हे तुझ्याबद्दल चाललंय म्हणून. तिचं सोडा, मला सांग, तू समोरून हे भांडण मिटवणार नाहीस? प्रॉमिस. आता सीडच येईल भांडण मिटवायला. अदिती, कुठे चालला? तुला कसं माहित नाही? काय झालंय का तुला? बाळा काका, बाळा काका. अरे मला काय नाही झालं, तुला काय होतंय? मला कुठे काय झालंय? सिद्धू, अरे उतरव दिला खाली. जेजुरीच्या पायऱ्या चढायला अजून वेळ आहे. अरे पण काय झालं? एवढी धावपळ का करता? साप चावला. अरे काय एकमेकांकडे बोट दाखवत आहेत? तुला कोणी सांगितलं? धुमण्यानी. तुला? आर्याने. मीच सांगितलं होतं आर्या ताईला सांगायला. दुमण्या, तू असा सुधारणार नाहीयेस. थांब, तुला आता चांगला हँगरनेस बडवते. थांब नानी, ही तर बरी ट्रिक होती त्यांना एकत्र आणायची. सॉरी. आय एम सॉरी. तुझ्या फिलिंग्स समजून घ्यायला हव्या होत्या मी. पण सेठ, खरं सांगू, मला खरंच आपली पहिली भेट आठवत नाहीये.
नवरात्रीत भेटलो आपण, म्हणून नवरात्र आपल्यासाठी स्पेशल आहे. ज्या दिवशी घट बसतात ना त्याच दिवशी पहिल्यांदा आपली भेट झाली. दांड्या खेळायला गेलो होतो आपण, दोघेच बाहेर होतो. सिद्धू दादाकडून सगळ्यांना आईस्क्रीम. थँक्यू दादा. थँक्यू सिद्धू दादा. काय रे सिद्धू, आदितीची या घरातली पहिली नवरात्र म्हणून का? नाही, आज सकाळी सिद्धू दादा आणि वहिनीचं भांडण झालं होतं. ते माझ्यामुळे मिटलं म्हणून तो मला आईस्क्रीम देणार होता. नंतर सगळ्यांनाच आईस्क्रीमची पार्टी देऊया असं त्यांनी ठरवलं. म्हणजे ही पार्टी तुम्हाला माझ्यामुळे मिळालीये. सिद्धू, नाही सांभाळून रे बाबा. लग्नाआधीच तुमची भांडणं व्हायला लागलीत. हे बरंय, लग्न अगोदरच भांडणाची सवय, म्हणजे पुढे भांडण झालंच तरी एकमेकांना समजून घ्याल काय. नाहीतर आमच्या वेळी लग्न ठरलं तेव्हा आईस्क्रीमचा गोळा वाटला आणि नंतर तोप गोळा निघाला. काय बयो बाई. आईस्क्रीम छान आहे, आईस्क्रीम छान आहे. दादा छान आहे रे आईस्क्रीम. परत कधी आणणार? परत भांडण झालं की. रत्ना, देणार ना दादा? देईन, रोज देईन. पक्का ना? देईन. नमस्कार नमस्कार, सुस्वागतम सुस्वागतम. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आपण मनोरंजनाचा कार्यक्रम करणार आहोत. गेल्या वर्षी रत्नाक्का यांचे सुश्राव्य गायन झाले होते. ज्याने लवकर झोप येते तिला सुश्राव्य गायन म्हणतात का बोलू का की? दुमण्या, तुला कोण रे असं बोलायला शिकवतं? दुमण्या, मोठ्या आहेत ना त्या तुझ्यापेक्षा, अशी थट्टा करतोस त्यांची? तुला ना 2 फटकेच द्यायला पाहिजे. अगं नानी, मारतेस काय? त्याला झोप आली त्याने ते सांगितलं. आता मला कळलं याला असं बोलायला कोण शिकवतं ते. ही ताईच असणार. काय बोका, मी काही नाही शिकवत. घाल त्याला पाठीशी. गप्प बसा सगळ्याजणी. इथे आपण मनोरंजनाचा कार्यक्रम बघायला जमलोय, तुमची भांडणं नाही. नको, भांडणाचा कार्यक्रम नको. आणि ही भांडायला लागली तर विषय सरळ घटस्फोटावर जायचा. हा हा, आत्ता आठवलं ते घटस्फोटाचं. घटस्फोटाचं काय? ते घट बसलेत ना, ते तिला आठवलं. हो ना नानी? हो हो हो. तर विषय घटस्फोटाचा नाहीये, विषय आहे घटस्थापनेचा, सोबतच नव्या कोऱ्या प्रेमाचा. ते प्रेम कसं फुललं, कसं जुळलं, यावर आहे आजचा कार्यक्रम. फिल्म आणि सिरियल मध्ये आपण बघतो ना, हिरो हिरोईन कसे प्रेमात पडतात,
तशीच खरीखोरी लव्ह स्टोरी जर ऐकायला मिळाली तर कोणाला नाही आवडणार. तर आज आपण ज्यांची लव्ह स्टोरी ऐकायला इथे जमलो आहोत ते हिरो हिरोईन आहेत आपला सिद्धू आणि आपली अदिती. नो, सिग्नल मोडला वाटतं मी. नो, उतर. सॉरी सॉरी. अरे दिसतं का तुम्ही तुम्ही? अहो तुम्हाला तर गर्दीची भीती वाटते तर रस्त्यात त्या लोकांना उडवत जाणार काय? तुम्ही पण बघायला हवं होतं ना. हॉर्न दिला होता मी. डोक्यात काय दांडियाची गाणी वाजत होती का? अरे चूक तुमची असताना मला काय बोलताय तुम्ही? नाही बरोबर आहे, बायकांना गाडीच चालवता येत नाही. कायद्याने बंदी आणली पाहिजे तुमच्यावर. हो हॅलो, बायका करतात ना त्याला ड्रायव्हिंग म्हणतात. तुम्ही करताना त्याला स्टाईल मारणं म्हणतात. मग येतं असं गाडी समोर. स्टाईल मारवतो मी? स्टाईल मारवतो? हो. अहो इथे पाय तुटलाय माझा. काय लंगड स्टाईल मारू मी? सॉरी सॉरी. कुठे लागले तुम्हाला? मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. नाही नको नको, तुमच्यामुळे पाय तुटलाय माझा. आता अजून तुमच्यावर हॉस्पिटल आलो तर अजून काहीतरी करून घ्यायचो. हो सॉरी म्हणाले ना. आधीच कॉम्प्लेक्स आहे, त्यात कॉन्फिडन्स नका घालवू माझा. कसला कॉम्प्लेक्स? तुम्हाला गर्दीचा कॉम्प्लेक्स? तुम्हाला गाडी चालवायचा कॉम्प्लेक्स? हो आहे मला कॉम्प्लेक्स. माझं मी बघून घेईन. तुम्ही जा. जा काय जा? तुमच्यामुळे मी पडलोय, माझा पाय तुटलाय. मग सॉरी म्हणाले ना मी. हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते हे सुद्धा सांगितलं, पण तरी किती रूडली बोलताय तुम्ही. मी रूडली बोलतोय? काय गरज नाहीये हॉस्पिटलमध्ये न्यायची. तुम्ही जा. आणि हो जाताना ना 15-20 जणांना उडवत जा. तुम्ही हॉर्नचा आवाज ऐका आधी, नाही तर चालत जा. अरे तू जा. श्रीमंत घरातली लाडवलेली मुलगी कॉम्प्लेक्स पुरवत रस्त्यावर फिरते. जा तू जा. आणि हो जाताना माणसांना उडवत जा. शट अप अँड गो. एक्सक्यूज मी. पोलीस काका. आता ही पोलिसांना माझी कंप्लेंट करते का काय? काका मागे मी सिग्नल मोडला, त्याचा हा फाईन. कधी मोडला? मी नाही पाहिला. अहो पण मला माहिती आहे ना. अहो मी नाही पाहिला ना, मग कशाला उगाच फाईन भरता? काका प्लीज हा फाईन घ्या. काय माझ्याकडे लर्निंग लायसन्स आहे आणि माझ्या कारवर लर्निंग मार्किंग सुद्धा नाहीये. सो प्लीज हा फाईन घ्या, नाहीतर रात्रभर झोप नाही लागणार मला. सगळेच नागरिक तुमच्यासारखे वागले तर आमचं किती काम वाचेल. द्या फाईन द्या. यार दिसते तशी नाहीये. खरंच युनिक आहे. त्या क्षणी मला कळलं की अदिती वेगळी मुलगी आहे. अदिती आवडायला लागण्याचा तो पहिला क्षण होता. ती चुकली होती, पण तिने तिची चूक मान्य केली. तिचा प्रामाणिकपणा मला भावला. सेठ, अरे चुका सगळ्यांकडूनच होतात, पण त्या लपवण्यापेक्षा प्रामाणिकपणे कबूल कराव्या. हेच सांगत असते मी तुला नेहमी. चुका झाल्यावर माफी मागावी किंवा शिक्षा सहन करावी, पण खोटं बोलत राहिलं ना की गोष्टी अजून बिघडतात. तुला माझा हाच गुण आवडतो ना, पण तरी ऐकत नाहीस माझं. असं का म्हणालीस ग त्याला? असं काय खोटं बोललाय तो? आधी बोललो होतो. म्हणजे तिला तुमच्याबद्दल सांगितलं नाही, तुम्हाला तिच्याबद्दल सांगितलं नाही. इथे आली तेव्हा पण डॉक्युमेंटरीचं खोटं कारण सांगितलं. त्याबद्दलच बोलते ती. हो ना अदिती? चला तर मग या भांडणामुळे सिद्धूच्या मनात प्रेमाचा अंकुर फुटला. हा, म्हणजे आदितीची गाडी थेट सिद्धूच्या काळजाला जाऊन धडकली. मग पुढे काय होतं? पुढे पुढे मी आयुष्यात पहिल्यांदा कविता केली. कविता? काय सांगतोस? अरे वा, ऐको ऐको.
प्यार मोहब्बत प्रेम नाव एका भावनेचे. प्यार मोहब्बत प्रेम नाव एका भावनेचे. मनात साठवले काही क्षण तुझ्या माझ्या भेटीचे. अदिती भेटता तुला सारं जग भासे नव. अदिती भेटता तुला सारं जग भासे नव. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हो. वा मस्त. एकदा दुसऱ्या दिवशी माझा इंटरव्ह्यू होता. मी माझ्या प्रेझेंटेशनची तयारी करत होता आणि थँक्यू. काय करतेस? गाणे कशाला लावतेस? रिलॅक्स वाटेल तुला. मला रिलॅक्स नाही व्हायचं, मला काम करायचंय. ओ सॉरी. हे काय? अरे यात ना रॉक सॉल्ट टाकले. तू यात पाय बुडवून बस. अगं पण अरे तू पाय तर बुडव, छान वाटेल तुला. खूप गोड दिसतेस. एक मिनिट. काय करतेस? थांब ना. हे बघ किती छान आलाय. अदिती अगं हे काय? अगं मला कॅन्डल लाईट डिनर नाही करायचंय. सिड, डिनर साठी नाहीये हे. या कॅन्डलच्या वासाने तुला एकदम रिफ्रेशिंग वाटेल. वास आता. अगं पुरे. अदिती मी माझ्या हाताने खाईन. भरवते ना. सिड, अगं किती काम करशील. काय झालं? अगं काय आहे? अगं छान रिलॅक्स फील करशील. अगं बस, किती करणार आहेस? आज खूप लाड करणार आहे मी तुझे. तरी मी हिला सांगत होतो. अगं गावात वाढलोय मी. शेणाचा वास घ्यायची सवय आहे का आम्हाला? सेंटेड कॅन्डल लावून काय होणार आहे? पण तुला बरं वाटत होतं ना. अगं हो, पण त्या सगळ्याची काही गरज नव्हती. मी अशीच आहे. आणि मी जे करते ते तुला आवडत नसेल ना, तर यापुढे तुझ्या मुंबईच्या रूम मध्ये मी शेण ठेवते. अगं मस्करीत बोललो होतो मी. चिडतेस काय? अरे मग काय, मी ज्या गोष्टी प्रेमाने करते त्याची तू थट्टा करतोस. आता काय झालं? अरे स्वतःची लव्ह स्टोरी सांगताना भांडणारं पहिलं कपल बघितलंय. बरोबर आहे. तुमची ओळख झाली, भांडणं झाली, मैत्री झाली, प्रेम झालं, प्रपोजही करून झालं. पण मग ह्याच्याशिवाय किंवा हिच्याशिवाय मी जगूच शकत नाही असं पक्क कधी जाणवलं? सिड, एक सांगू? माझ्यासाठी आपलं रिलेशन एक अफेअर नाही राहिलंय. फक्त मी इन्व्हॉल्व झाले. मी पण. खरंच? तू सोडणार नाहीस ना मला? नाही. आणि तुला दुसरी मुलगी आवडली तर? असं होणारच नाही. सिड, मला तुझ्याबरोबर असले की खूप छान वाटतं. माझे सगळे प्रॉब्लेम्स, सगळे कॉम्प्लेक्स विसरून जाते मी. अदिती,
मी तुझ्या सोबत असल्यावर तुझ्यात हरवून जातो. हाय रिती. हे हाय सिड. हा माझा फ्रेंड तनुज. हाय. अँड तनुज, ही इज माय बॉयफ्रेंड सिद्धार्थ. हॅलो. नो नो, आय एम नॉट हर बॉयफ्रेंड. रिलॅक्स, एन्जॉय एन्जॉय. आदिती, मी आहे. बॉयफ्रेंड नाहीये म्हणजे असं का म्हणालास तू? मग आपल्यात इतक्या दिवसांपासून जे काय चाललंय ते काय आहे? हो, मी तुझा बॉयफ्रेंड नाहीये. मी तुझा होणारा नवरा आहे. आणि हो, इथून पुढे कोणाशी ओळख करून देताना हा माझा होणारा नवरा आहे अशी ओळख करून दे. आदिती, अगं आपलं नातं हे बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडच्या लेवलचं नाहीये, त्याच्या पलीकडचं आहे. मला तुझ्याशी लग्न करायचंय. माझ्याशी लग्न करशील ना? मला तू आयुष्यभर हवी आहेस. मग आदितीने डोळ्यात डोळे घालून वचन दिलं असेल ना, सिद्धू मला सुद्धा तुझ्याशीच लग्न करायचंय म्हणून.